नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे दोरीपासून पाठीवरती सुंदर अशी डिझाईन, जी आजकाल खूपच फॅशनमध्ये चालू आहे, अशी आपण डिझाईन बघणार आहे। पण त्याच्या आधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण अशी छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। बघा, आपल्या ना 28 छातीचं ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे। आपण पाठीचा भाग घेतला, पहिले अस्तर घेतले आणि त्याच्यावरती आपण घेणारी 12.5 उंची आहे, तर 13.5 इंच आपण उंची घेणार आहे। 2.25 इंचाची गळा रुंदी घेणार आहे, 5 इंचाचं शोल्डर घेणार आहे, 5 इंचाचा मुंडा घेणार आहे। बघून घ्या, ह्याप्रमाणे आपल्याला रेष मारून घ्यायची आहे। इकडनं पण असं मोजून घ्यायचं एकदा आणि नंतर आपण घडी टाकायची आपल्याला। बघा, ही आडवी रेष मारून घ्यायची आणि त्या आडव्या रेषेवरती आपल्याला घडी टाकायची। असं मोजून घ्यायचंय आपल्याला। 28 ची छाती म्हणून आपण घडी घेणार आहे 7 इंचाची, प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन मिळून टोटल घेणार आहे आपण 8.5 इंच। हे बघा, 1.5 इंच आपल्याला घ्यायची मार्जिन आणि हे पूर्ण आलं आपलं 8.5। खाली पण आपण तेवढंच घ्यायचंय, मोजून घ्यायचं आणि खाली घेतलं आपण 8.25 इंच। बघा, आपल्याला जेवढा आपला कंबर आहे त्याचा चौथा भाग करून आपण 2.5 इंचाची आपल्याला घ्यायची मार्जिन, म्हणजे 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन अशी आपण घेणार आहे। तर आपण आता मोंढ्यामधून 1.5 इंच अंतर मोजून आणि मागच्या मोंढ्याला आपण दिला आकार। 2.25 इंचावर गळा रुंदी घेतली। गळा उंची घ्यायची आपल्याला 10 ते 10.5 इंच। तुमची जितकी गळा रुंदी आहे तितकी गळा उंची आहे तितकी तुम्ही गळा उंची घ्यायची आहे। गळा रुंदी घेतली आपण 2.5 इंच आणि गळ्याचा हा चौकोन आपण तयार करून घेतला। बघा, ह्याप्रमाणे आणि गळ्याला दिला आपण असं छानसा गोल आकार। नंतर आपल्याला घ्यायचं हे कट करून, म्हणजे आकार जसा आपण दिलाय तसंच आपल्याला आकार आता कट करून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे आपण मोंड्याचा आकार कट केला, नंतर आता गळ्याचा पण आकार असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं कट करून घेतला पण नंतर आपल्याला त्याला जोडायचं आहे पीस। पहिले आपण अस्तर कट केल्या मैत्रिणींना, आता आपल्याला पीस कट करायचं आहे। बघा, व्यवस्थित असं ठेवून बंद बाजू आपल्याकडे ठेवून आणि आपण हे कट करून घेणार आहे। हे बघा, थोडा आपण कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे। प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते पीसचा कपडा थोडा एक्स्ट्रा ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपल्याला सगळीकडनं ते घ्यायचंय जोडून। बघा, याप्रमाणे सिंपल असं फक्त आपण अस्तर ठेवलंय आणि ते सगळीकडनं असं जोडून घ्यायचंय। बघा मैत्रिणींनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। बघा, असं छान असं जोडून घ्यायचंय व्यवस्थित। असा हात ठेवून आणि हाताने प्लेन करून कपडा असा व्यवस्थित सरकवायचा आहे, म्हणजे काय होतं मैत्रिणींनो, त्या कपड्याला फुगा नाही पडत आणि फिनिशिंग छान येते। बघा, याप्रमाणे हात व्यवस्थित ठेवायचा आहे आणि आपल्याला जो हात ठेवला आपण त्याच हाताने आपल्याला असा कपडा वळवायचा आहे। बघा, याप्रमाणे अगदी सावकाश असं शिवून घ्यायचं आपल्याला ते। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं शिवायचं आहे मैत्रिणींनो। बघा, आपला अस्तर आता जोडून तयार झाले आणि जे आपण जास्तीचा कपडा ठेवलेला आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। बघा, असा कट करून घ्यायचा, व्यवस्थित कट करायचा, अस्तरला धक्का लागू नाही द्यायचा आहे। सावकाश असं सगळीकडनं कट करून घ्यायचं आहे। सुंदर अशी आपण डिझाईन बनवणार आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला डिझाईन कशी करायची हे पटकन लक्षात येईल। अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला डिझाईन सांगणार आहे मी आज, अगदी सुंदर अशी। बघा, कोणत्याही ब्लाऊजवर अगदी उठून दिसेल आणि सध्या ज्याची जास्त ट्रेंड चालू आहे
तीच आपण डिझाईन आज बनवणार आहे। बघा आपलं अस्तर जोडून झालंय, ज्यामुळे त्यांना टक्सचे पॉईंट काढता येत नाही त्यांनी काय करायचं, असं ब्लाऊजचा सेंटर घ्यायचा। ब्लाऊजचा सेंटर घेतल्यानंतर हा कडेचा भाग उचलून ते सेंटरपर्यंत ठेवायचा आणि इथे पुन्हा एक नॉच देऊन आपला टक्सचा पॉईंट निघाला। बघा दुसरी बाजू पण तशीच करायची, म्हणजे आपले दोन्ही पॉईंट निघाले टक्ससाठी तयार। बघा उद्या आता खाली अर्धा इंच मोजून घ्यायचं आहे, वरती 4.5 इंच उंचीला मोजायचं आणि तिरपी अशी रेष मारून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। बघा म्हणजे आपला टक्स तयार होतो। अगदी सुंदर असा टक्स तयार झाला। दुसरा टक्स आपण त्याचप्रमाणे मारून घेऊ। बघा एकदम व्यवस्थित असं ठेवून खाली अर्धा इंच मोजून आणि वरती 4.5 इंच मोजून घ्यायचंय आणि ही तिरपी रेष मारून आणि हा टक्स कंप्लीट करायचा। बघा आपले दोन्ही टक्स मारून तयार झाले। आता आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे। साधारण 1.5 इंचाची आपण पट्टी काढली आणि तिला काट असल्यामुळे एक साईडने आपण ती फोल्ड केली नाही। बघा मध्ये काय करायचं आपल्याला आहे ना, तर पट्टीला एक प्लेट टाकून घ्यायची। बघा अगदी अशी रोज म्हणजे न विसरता ती प्लेट टाकायची। त्याने काय होईल, आपला जो पाठीचा भाग आहे ना तो तरंगणार नाही, एकदम व्यवस्थित अशी ती मागची बाजू आपली प्लेन बसते। बघा दाबटीप द्यायची त्या पट्टीवरती, दाबटीप ही पट्टीवरतीच आली पाहिजे हे लक्षात ठेवायचंय आणि दाबटीप देऊन आपल्याला ती पट्टी करायची मध्ये फोल्ड, म्हणजे आपला कमरेचा भाग पूर्ण रेडी होणार आहे। बघा अगदी सावकाश असं सांगितलंय तुम्हाला मी, अस्तर कसं जोडायचं, टक्स कशी मारायचे आणि पट्टी कशी लावायची ते सुद्धा सांगितलंय। एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। आज डिझाईन पण कशी बनवायची तेही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। बघा आपला पाठीचा भाग तयार झालाय, त्याला आपल्याला आता पायपिंग करून घ्यायची आहे। आपण पायपिंगसाठी क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहे, साधारण 1.5 इंच रुंदीची अशी पट्टी आहे आणि ती पट्टी 2 घेतल्या आपण, त्या जोडून घेऊ आणि त्याची लांब पट्टी तयार करून घेणार। बघा आपली पट्टी तयार झाली आणि एक साईड आपण तिला थोडंसं कट केलंय आणि ती लावायला आता सुरुवात करतोय आपण। साधारण अर्धा इंच अंतर सोडून आणि ती पट्टी आपल्याला लावायची। अर्धा इंच अंतर म्हणजे कसं, शिलाईला अर्धा इंच अशी मार्जिन सोडून आणि आपण ती पट्टी अशी फक्त लावून घेणार आहे। ती कुठेही खेचायची वगैरे नाहीये, खालचा भागही खेचायचा नाही, पट्टीही खेचायची नाहीये, आहे तशीच ठेवायची आणि फक्त व्यवस्थित अशी लावून घ्यायची। बघा एकदम अशी सावकाश अशी सगळीकडनं अंतर सारखं सोडून आणि ती पट्टी आपण घेतली लावून। बघा ह्याप्रमाणे आपली पट्टी लावून झाली। आता काय करायचं, जितक्या अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे तितक्या अर्धा इंचावर ही पट्टी पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायची आपल्याला आणि शिलाई मारायची त्या पट्टीवरतीच। पट्टीच्या एकदम कडेला शिलाई मारायची आहे, म्हणजे आपला पीस आणि ती पट्टी म्हणजे खाचेच्या शेजारी, खाचेत पण शिलाई मारायची नाहीये, खाचेच्या शेजारी ते पट्टीवरती शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। बघा जितकं आपण अर्धा इंच अंतर सोडलेलं आहे मार्जिनचं ते शिलाई मारताना, तितकीच पट्टी आपल्याला पुन्हा ही फोल्ड केली अर्धा इंचाची। बघा ह्याप्रमाणे आपली पट्टी लावून झाली अर्धा इंच आणि जो आता जास्तीचा जो कपडा आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। बघा अगदी सुंदर अशी पायपिंग आपली तयार होणार आहे, कुठेही उलटी वगैरे पडणार नाही, एकदम गोल अशी पाहिजे तितकी छोटी मोठी तुम्हाला ही पायपिंग करता येणार आहे। बघा हा उरलेला कपडा आपण कट करून घेतला आणि आता काय करायचंय, ते पट्टी जितकी अर्धा इंच आपण फोल्ड केलेली त्या अर्धा इंचाची अर्धी पट्टी तयार करून आणि अशी मध्ये फोल्ड करून आणि एकदम खाचेत बरोबर आपल्याला शिलाई मारायची, म्हणजे काय होईल आपली पायपिंग सुंदर अशी तयार होणार आहे। बघा ह्याप्रमाणे मी जशी शिलाई मारली तशीच तुम्ही मारून बघायची, म्हणजे काय होईल पायपिंग छान येईल। व्यवस्थित असा कपडा वळवून आणि ती शिलाई आपण कंप्लीट करतोय। बघा एकदम व्यवस्थित सावकाश अशी आपल्याला ती शिलाई मारून आणि पायपिंग आपण केली पूर्ण। बघा आपली पायपिंग पूर्ण झाली, हा उरलेला कपडा आपण कट करून घेतला। बघा किती सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता एक गोल्डन लेस लावणार आहे। बघा सुंदर अशी आपण घेतली गोल्डन लेस आणि ती आपल्याला पूर्ण गळ्याला एकदा लावून घ्यायची। बघा लेस लावताना काय करायचंय मैत्रिणींनो, तर दोन्ही कडेला पण शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने ती लेस लावायची आपल्याला।
नाहीतर काय होतं मग ती लेस तरंगते। बघा आपण बघू शकता एक साईडने आपण आधी शिलाई मारून घेणार आहे। व्यवस्थित असा कपडा वळवून आणि ती शिलाई आपल्याला कंप्लीट करायची, लेस लावायची व्यवस्थित अशी। ती लेस लावल्यानंतर पुढे आपल्याला करायची डिझाईन। बघा डिझाईन कशी करायची त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। हे बघा आपली लेस लावून तयार झाली, पण मग 2 शिलाई नाही मारल्या ना तर इथे अशी तरंगते बघा। मग त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला आणखी एक शिलाई कडेला मारून घ्यायची। हे बघा ह्याप्रमाणे आपण त्याला अशी कडेला अशी लेस मारून घ्यायची आणि ती लेस लावून आपल्याला कंप्लीट करायची। बघा ही लेस लावून झाली आपली। आता आपण काय करायचं असं साधारण 1 इंच अंतर सोडून आणि मध्ये हा सेंटर काढायचा। बघा अशी घडी केली ना आपण, हा मध्ये सेंटर काढलाय, खडूने आखून घेतली तिथे रेषा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा आकार द्यायचा। याला आपण गोलही देऊ शकतो, तुम्हाला जर असा पानाचा आकार नाही जमत तर तुम्ही गोलही देऊ शकता। ज्याप्रमाणे आपण लेस लावली त्याच्या कडेकडेने साधारण 1 इंच अंतर सोडून आणि हा गोल आकार सुद्धा तुम्ही देऊ शकता। मी इथे पानाचा आकार घेतलाय बघा। बघूया आपण आपल्याला पानाचा आकार कसा जमतोय ते। आपण एक नॉड घेतली साधारण 5 मीटर मी ती नॉड आणलेली बघा आणि ती अशी डबल करून घेतली। 2 पदर घेतलेले असे आणि ते 2 पदर घेऊन आपल्याला जी रेषा आपण खडून मारली तिथे आपल्याला ती डिझाईन करायची आहे। बघा याप्रमाणे फक्त आपण जशी असं केसांची वेणी जसं घालत चालतो त्याप्रमाणे ती डिझाईन आपल्याला बनवत चालायची। बघा एकदम व्यवस्थित असं ती डिझाईन आपल्याला बनवायची आहे। बघा ह्याप्रमाणे आपण ती डिझाईन कंप्लीट करतोय। एकदम सावकाश असं तुम्हाला समजण्यासाठी एकदम हळूहळू तुम्हाला दाखवते बघा। हे बघा अगदी व्यवस्थित अशी आपण ती नॉड अशी जशी वेणी घालतो त्याप्रमाणे आपण ही नॉड लावून घ्यायची आहे। अगदी सावकाश असं आपण जी रेष मारली त्याच्यावरतीच ही नॉड ठेवून आणि ती नॉडची शिलाई आपण जी रेष मारली त्या रेषेवरती आली पाहिजे। आणि काय करायचं मैत्रिणींना, हे बघा अगदी व्यवस्थित अशी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली। बरोबर त्या जी वेणीसारखं आपण घातलंय त्याच्या एकदम सेंटरला ती शिलाई मारायची आहे, म्हणजे काय होईल ती नॉट जी आहे ती पॅक होऊन जाईल। अगदी छान अशी डिझाईन आपली तयार झाली। कमरेला सुद्धा आपण त्याचप्रमाणे केलंय आणि आपल्याला याला असं छान असे आपल्याला मणी पण लावून घ्यायचे बघा। त्याप्रमाणे आपण जे जास्तीचा कपडा आहे तो कट केला, मणी सुई दोरा घेतला। बघा ह्याप्रमाणे आपल्याला त्या गोलामध्ये एक मणी लावून आपल्याला ही डिझाईन कंप्लीट करायची आहे। अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे मैत्रिणींना थोड्याच वेळात। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल। बघा ह्याप्रमाणे आपण 2 मणी आपण लावून झाले आणि त्याचप्रमाणे आपण इतर सगळे मणी आता लावून घेणार आहे। खाली गाठ मारून मणी पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे मणी निघणार नाही आणि हलणारही नाही। बघा ह्याप्रमाणे खाली गाठ मारायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला सगळे मणी लावून घ्यायचे। बघा प्रत्येक गोलामध्ये हा मणी आपल्याला लावायचा आहे। खाली कमरेला सुद्धा हा मणी आपण लावून घेणार आहे। बघा आपले मणी लावून तयार झाले, अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली। तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मैत्रिणींनो किती सुंदर अशी आपण आज डिझाईन बनवली। तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडली असणार आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील।
भेटू आपण लवकरच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.